नमस्कार. अक्षरयात्रीच्या या नव्या भागाला आपण एका ऋषितुल्य लेखकाच्या पुस्तकापासून सुरुवात करणार आहोत. खरं तर ऋषितुल्य असं म्हणण्यापेक्षा ते कलियुगातले प्रत्यक्ष ऋषीच आहेत किंवा अरण्य ऋषी आहेत असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. मी बोलतेय मारुती चितमपल्ली यांच्याविषयी. त्यांच्या रानवाटा या पुस्तकाविषयी आपण आज बोलणार आहोत. मारुती चितमपल्लींना ऋषी असं का म्हटलं जातं याचं कारण त्यांची विचारधारा, त्यांचं लेखन वाचलं की आपल्या लक्षात येतं. त्यांनी त्यांच्या पुस्तकात एक संस्कृत सुभाषित दिलेले आहे. ते असे: शनैः पंथाः शनैः कंथाः शनैः पर्वतमस्तके शनैर्विद्या शनैरक्तिं पंचैतानि शनैः शनैः. याचा अर्थ आहे की प्रवास किंवा गोधडी शिवणं असेल किंवा पर्वत शिखर सर करणं असेल, या गोष्टी जशा हळूहळू टप्प्याटप्प्याने कराव्या लागतात, तसंच विद्याधन कमावणे या गोष्टी सुद्धा संयम राखून हळूहळू कराव्या लागतात. ते म्हणतात की वनविद्येलाही याचप्रमाणे हळूहळू संयम राखून मिळवावं लागतं. त्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाहीये. त्यांनी स्वतःही असंच लहानपणापासून हळूहळू जिथून मिळेल तिथून, ज्या कुणाकडून मिळेल त्या कुणाकडून, अशी ही विद्या मिळवलेली आहे. त्यांची वनविद्येतली पहिली गुरु होती त्यांची आई, आणि त्यानंतर मग त्यांचे लिंबा मामा, हनुमंता मामा किंवा माळकरी आत्या यांसारखे त्यांच्या आसपास असणारे बरेच लोक. लिंबा मामा विषयी त्यांनी एका पुस्तकात जे सांगितलंय ते नक्की वाचण्यासारखं आहे. ते ऐकूया. लिंबा मामा आमच्या नरसात्याचा नवरा. या माणसानं गावात कधी नोकरी अथवा उद्योगधंदा केला नाही. त्याची एकमेव दौलत म्हणजे आवडता शेळ्यांचा कळप. त्या कळपाबरोबर तो रानात फिरे. कळपात शेळ्या होत्या, बोकडं होती, लहान शेरडं होती. शेळ्या आणि बोकडांना त्यानं नावं दिली होती. कोणी हरिणी, कोणी गवळी होती. बोकडात राजा होता, पांड्या होता. प्रत्येकाला तो नावानं ओळखत असे. मला रंगीबिरंगी मऊ लुसलुशीत अंगाची लहान शेरडं आवडायची. त्यातलं हरण्या रंगाचं शेरडू मला खूप आवडे. मी त्याला उचलून हातात घेई. ते मे मे करत माझ्या तोंडाकडे पाहत माझ्या हातून सुटण्याची धडपड करी. लिंबा मामाच्या शिसवी चेहऱ्यावर बोकडासारखी पांढरी शुभ्र दाढी होती. तो पार थकला तेव्हा रानात शेळ्या चरायला नेण्याचं बंद झालं. रात्रंदिवस तो घराच्या ओसरीत घोंगड्यावर पडून असे. अंगणात इकडं तिकडं फिरून त्या साऱ्या शेळ्या त्याच्या भोवती बसलेल्या असत. नरसा आत्या काही दिवस रानात जाऊन त्या शेळ्यांकरता चाऱ्याचं ओझं डोक्यावर घेऊन ये. तेवढं खाऊन झालं की त्या परत त्याच्या उशा पायथ्याला उभ्या किंवा बसलेल्या असत. या गोतावळ्यानं त्याची संगत शेवटपर्यंत सोडली नाही. नरसा आत्याला काळजी वाटे की या शेळ्यांचं पुढं काय करायचं. लिंबा मामानं शेवटचं अंथरूण धरलं. तो भ्रमिष्ठ झाला. तो माणसाची बोलीच विसरला. तो शेळीसारखा रांगत चाले, कधी शेळीसारखा तर कधी बोकडासारखा आवाज काढी, शेरडासारखा मे मे करी. शेवटी त्या गोतावळ्यातच त्यानं प्राण सोडला. त्याच्या जीवनाचा शेवट पाहून मला अजमुनीची आठवण होते. मधमाशीनं मध गोळा करावा तसं त्यांनी हे ज्ञान असं बऱ्याच वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या परिस्थितीत हळूहळू गोळा केलं, टिकून घेतलं. त्यासाठी त्यांनी मग तो माणूस सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे, की समाजातल्या कुठल्या स्तरातला आहे, लहान आहे की मोठा आहे, याचा विचार केला नाही. जे जे महान मंगल, सुंदर, प्रामाणिक आणि खरं सच्च असलेलं असं जे जे त्यांना ज्ञान मिळालं ते त्यांनी गोळा केले. उदाहरणार्थ सांगायचं तर दिवारू नावाचा एक धीवर त्यांना भेटला होता. त्याची कथा रानवाटामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्या धीवराकडनं त्यांना बरेच नवीन नवीन शब्द मिळाले. म्हणजे घाणेरीचं रोग किंवा ज्याला टणटणीचं रोग म्हणतो त्या फळांना रायमुनिया असं छान नाव त्यांच्या समाजात दिलं जातं. किंवा एका पाखराचं नाव मनोली असं दिलं जातं. तर ही नावं त्यांनी मराठी साहित्यात त्या त्या पक्ष्यांसाठी रुजू केली. एवढंच नव्हे तर एक विशेष अजून सांगायचा तर असा की मूळचं तेलुगू भाषिक असलेल्या या माणसानं मराठीला जवळजवळ 1,00,000 शब्दांची देणगी दिली आहे. जिथं हेरॉन्स म्हणजे हेरॉन नावाचे पक्षी राहतात त्या जागेला हेरॉन म्हणतात. पण त्यासाठी मराठीत सारंगागार असा एक सुंदर शब्द मारुती चितमपल्लींनी वापरलेला आहे. आणि असे अनेक शब्द. तर या शब्दांपैकी मनोली पाखराविषयी जे त्यांनी लिहिलं होतं त्यावरून मला एक गोष्ट आठवते. मला वाटते लहानपणी किशोर किंवा कुमार असे जे दिवाळी अंक असतात त्यापैकी एका दिवाळी अंकात मनोली नावाच्या पाडसाची ही गोष्ट आली होती. मारुती चितमपल्लींनी ते वनाधिकारी असताना
त्यांना सापडलेलं एक हरणाचं पिल्लू, हरणाचं पाडस आपल्या घरी आणून त्याला वाढवलं होतं. त्याचं नाव होतं मनोली. ती गोष्ट ऐकल्यानंतर मला ती फारच भन्नाट वाटली होती की म्हणजे एखाद्या माणसांच्या कुटुंबात असं एखादं हरणाचं पाडस पाळीव प्राणी म्हणून आलं तर किती छान आहे. तो मला वाटतं माझा पहिला परिचय होता मारुती चितमपल्लींच्या लेखक म्हणून असलेल्या व्यक्तिमत्वाशी. त्यानंतरची त्यांची दुसरी आठवण सांगायची तर ती अशी आहे, मला वाटतं माझ्या वयाच्या सगळ्यांनीच त्यांचा अरणी नावाचा धडा वाचलेला असणार आहे. आणि नक्कीच मराठीतले जेवढे धडे आपण वाचले त्यातले जे आपले आवडते धडे होते त्यापैकी एक तो असणार आहे. अरणी या कथेची जादूच अशी काही वेगळी आहे. म्हणजे दक्षिण भारतातलं ते सदाहरित जंगल, तिथलं पावसाळी वातावरण, दमट हवामान, त्या सदाहरित वृक्षांच्या जाड जाड हिरव्या पानांवरनं गळणाऱ्या पागोळ्या, निलगिरीचा वास आणि अगदी टिपिकल दक्षिणी म्हणता येईल असं वातावरण, हे सगळं त्यांच्या पुस्तकात ती कथा वाचताना जाणवतं. म्हणजे अगदी रखरखीत उन्हात बसून तुम्ही ती कथा वाचायला घेतली तरी सुद्धा आपल्या भोवती ते वातावरण तयार होतंय असं वाटत राहतं. ती कथा, त्या कथेचा एक छोटासा भाग ऐकूया. वुड्स व अरणी ह्या झाडांबरोबर वाढत होती. वृक्षांच्या सहवासात राहून ते दोघे वृक्षासारखेच विशाल मनाचे झाले होते. हत्ती पहाडाच्या उतारावरील बेलाग सागवान वृक्षाकडे ते दोघे पाहत बसत. वुड्स तिला म्हणायचा, आपण सुद्धा या पर्वतावर उभे असलेले दोन वृक्षच आहोत. अरणीला चिरतारुण्य लाभलं होतं. निसर्गाच्या सहवासात तिला सौंदर्य भावना मिळाली होती. ती भावना मिळालेली माणसं वयानं वाढावयाची थांबतात. निसर्गाविषयी वुड्सला खूप जिज्ञासा होती. निसर्गातील पशुपक्ष्यांची गूढ रहस्य त्यानं तिच्या सहवासात जाणली होती. त्यानं सारे अनुभव लिहून काढावयाचे ठरवले. त्याला अरणीमुळं पहाटे उठावयाची सवय लागली. एकदा ती म्हणाली, लिहायचं तर पहाटे लिहा. का बरं, दिवसा का नको? आता त्याला पहाटे आणि दिवसा लिहिण्यातला फरक जाणवला. त्यानं तिला एकदा सांगितलं, दिवसा मी लिहितो, पहाटे तो आभाळातला देव माझ्याकडून लिहून घेतो. लिहिण्या वाचण्यावर तिची श्रद्धा नव्हती. माणसांनी एवढं का लिहून ठेवावं याचं तिला आश्चर्य वाटे. ती स्वयंप्रकाशित होती. तिच्या बानं तिला पहिली रुळाक्षरं शिकवली ती जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या पाऊलखुणांची. आदिमानवाच्या भाषेची हीच लिपी. एक दिवस नित्याप्रमाणे तो सकाळी उठला. नित्याच्या सवयीप्रमाणे त्यानं बाहेर पाहिलं. अनोखा लख्ख प्रकाशाचा झोत पडला होता. अरणी एका प्रचंड गजराजाच्या मागून जंगलात निघाली होती. अरणी, अरणी, त्यानं हाक मारली. जशी ती त्याच्या जीवनात अचानक आली तशीच एक दिवस त्याला एकाकी ठेवून निघून गेली. त्यांच्या कथेतला अरणीच्या बाबतीतला हा अनुभव किंवा रानवाटामधलाच इतर कथांमधला म्हणजे वेणू वाजताना या कथेतला अनुभव असेल किंवा दिवारूच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या अबोध वाटतात, आपल्या आकलनाच्या पलीकडच्या वाटतात. काही वेळेस अंधविश्वासू किंवा अंधश्रद्धा अशाही वाटू शकतात. डल्लू नावाच्या गोंडाची त्यांनी एक कथा सांगितली आहे. त्यातला एक छोटासा प्रसंग आहे. पुन्हा एकदा कुठल्याशा प्रसंगावरून तो म्हणजे दल्लू सांगत होता, साहेब, या दलदली भोवती परीस फिरतोय. परीस? हो जी, त्यानं लोखंडाला शिवलं की सोनं होतं. अरे परीस कोणी पाहिलाय काय खोड्या? हो जी, मीनी बघितलाय. मी मनात म्हणालो, दल्लू कधी खोटं बोलत नाही. असा निष्पाप हसरा चेहरा माझ्या पाहण्यात नाही. थोड्या वेळानं भानावर येऊन विचारलं, मग पुढं? एकदा तो दलदली भोवती फिरताना मला दिसला. अरे, तो परीस म्हणजे एखादा जीव प्राणी असल्यासारखाच तू सांगतोयस. हो जी, त्याला जीव होता. कसा दिसायचा? मी काय सांगू, तसं धरित्रीवर रूपच नाही. मी त्याच्या मागे लपत छपत जात होतो. एखाद्या तित्राला पकडावं तसं त्याला धरणार होतो. मग पुढं? उत्सुकतेने विचारलं. परीसाला वाटलं एक माणूस आपल्या मागून मागून येतोय. एकदम तो दगड होऊन पडला. मी तो दगड धरून ठेवलाय.
तेव्हापासून दल्लू या मातीचा राहिला नाही. तो दलदलीचा होताच आता आभाळाचा झाला. नुसत्या त्या दगडाच्या स्पर्शानं असं झालं, त्याचा कायापालट झाला. मारुती चितमपल्लींचं बरंचसं लेखन वाचताना, रानवाटामधल्या बऱ्याचशा कथा वाचताना असं जाणवतं की आपण जे जे आपल्या तर्कबुद्धीला पटेल तेच फक्त शक्य, बाकीचं सगळं अशक्य किंवा अविश्वासू, अंधविश्वासू असं म्हणतो, ते कदाचित तसं नसेल. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या संवेदना समजून घ्यायला, अनुभवायला, त्यांचं आकलन होण्यासाठी आवश्यक अशा तर्काच्या कसोट्याच कदाचित आपल्याला सापडल्या नसतील. कदाचित त्या अरणीसारख्यांना, दल्लूसारख्यांना सापडलेल्या असतील आणि त्यांच्या सहवासानं कदाचित मारुती चितमपल्लींनाही मिळाल्या असतील. कोण जाणे. मारुती चितमपल्लींचं वेगळेपण ठरतं ते यामुळे, म्हणजे ते वनाधिकारी होते. वनविद्येचा त्यांनी औपचारिक, अनौपचारिक दोन्ही पद्धतीने अभ्यास केलेला होता. त्याच्याबरोबर त्यांनी संस्कृतचाही परंपरागत पद्धतीने अभ्यास केला होता. मृगपक्षीशास्त्र या हंसदेवाच्या संस्कृत ग्रंथाचं मराठी भाषांतर त्यांनी केलेलं आहे. त्याच्याबरोबरच त्यांनी रानवाटा लिहिलं, पक्षीजाया दिगंतरा लिहिलं, जंगलाचे देणे लिहिलं किंवा चकवा चांदणी हे आपलं आत्मचरित्र लिहिलं. अशी कित्येक पुस्तकं. आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात जवळजवळ 60 पेक्षा अधिक वर्ष त्यांनी वनामध्ये राहून काढलेली आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचा हा अगदी गाढा असा अभ्यास आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे की हे सगळं असं इतकं परिचयाचं, इतकं प्रभुत्व मिळालेलं असं असतानाही त्यांचं एक निर्व्याज असं कुतूहल, उत्सुकता, जिज्ञासा अजूनही टिकून आहे. आणि त्यांचं बोलणं ऐकताना ते आपल्याला जाणवते आणि त्यांना आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, वाचू शकतो, हे आपलं भाग्य आहे. काय म्हणलं तर हे काहीच नाही, म्हणलं तुला आणखीन दाखवतो, तो रात्री 1 वाजता ये माझ्याकडे. मी म्हणलं घाबरलो. म्हणते रात्री 1 वाजता कुणी पारद्याच्या वस्तीवर जात नाही ना. बरं, पुन्हा वनाधिकारी. पण एखादं काहीतरी असं पाहण्याकरता तुम्हाला हे सर्व नियम वगैरे बाजूला ठेवून तो धोका पत्करावा लागतो. जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुमच्या हाती काही येत नाही. तर त्याला सांगितलं मी 1 वाजता येतो. आपण आता जो मुलाखतीचा भाग पाहिला तो वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ नावाच्या एका युट्यूब चॅनलवरच्या मोठ्या व्हिडिओचा भाग होता. त्यावरच मारुती चितमपल्लींच्या इतरही अनेक मुलाखती आहेत, त्याही तुम्ही नक्की पाहू शकता. आणि त्याबरोबरच इतरही अनेक चॅनल्सवरती किंवा इंटरनेटवरती त्यांचं लेखन, मुलाखती आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. मारुती चितमपल्लींनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं चकवा चांदणी या नावानं. तर चकवा चांदणी या नावामागची गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत सांगितली. ते तनमोराचा शोध घेत असताना पारध्यांच्या वस्तीत जाऊन राहिले होते. पारध्यांशी त्यांचा संपर्क आला होता, त्याची गोष्ट रानवाटामध्येही त्यांनी दिलेली आहे. तर त्या पारध्यांना एकदा त्यांनी घुबडाचे चित्र दाखवल्यावर पारध्यांनी त्यांना सांगितलं की त्या पक्षाला चकवा चांदण असं म्हटलं जातं. त्यांना ते नाव अतिशय आवडलं आणि म्हणून त्या नावामागची गोष्ट त्यांनी त्या पारध्यांना विचारली. तर पारध्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा ते शिकार करून परत येत असतात आणि त्यावेळेस रात्रीच्या वेळी जर घुबड त्यांना दिसलं तर त्यांना नक्की चकवा लागणार अशी त्यांची ठाम समजूत आहे. म्हणजे त्यांची वस्ती त्यांना परत काही सापडू शकणार नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस रात्री परत येत असताना घुबड दिसतं त्यावेळेस ते जिथे असतील तिथेच बसून राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्राची चांदणी उगवली की मग त्या अनुरोधानं दिशा समजून घेऊन आपल्या घराकडे जायला निघतात. आणि म्हणून त्या पक्षाचं नाव चकवा. आणि मग चांदण पडल्यावर, शुक्राची चांदणी दिसल्यावरच पुन्हा जायला निघायचं म्हणून चकवा चांदण असं त्यांनी ठेवलं. मारुती चितमपल्लींनी तेच नाव आपल्या पुस्तकासाठी, आपल्या आत्मचरित्रासाठी निवडायचं कारण त्यांनी सांगितलं की त्यांना जंगलाविषयी, पशुपक्ष्यांविषयी प्रचंड प्रेम होतं. पण अमुक एक दिशा काहीतरी आपल्याला सापडली आहे आणि याच क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे असं काहीही न ठरवता जसा मार्ग सापडेल, जसं वाटेल, जसं कोणी सुचवेल तशा प्रमाणे ते वागत गेले. त्यामुळे हे सुरुवातीला चकव्यात पडल्यासारखंच होतं त्यांच्यासाठी. पण नंतर त्या क्षेत्रातच त्यांना खूप भरीव काम करता आलं आणि ते काम अजूनही करतायत आणि म्हणून त्यांना त्यांचं चांदणं गवसलं असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नाव चकवा चांदण असं ठेवलेलं आहे. मारुती चितमपल्लींचं हे सगळं लेखन, वागणं, बोलणं, विचार हे सगळं ऐकलं की ते मला कसे वाटतात सांगू. मला ते गोनीदांच्या बुधासारखे वाटतात किंवा पवनाकाठच्या धुंदीसारखे वाटतात. म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या गाभ्यापासून आपल्याला जे पटतं, आवडतं त्याचा प्रामाणिकपणे ध्यास घेऊन त्या एकाच क्षेत्रात
मनापासून निष्ठेनं ते काम करत राहिले. आणि कदाचित म्हणूनच त्या क्षेत्रात त्यांनी अशी उंची गाठली जी कदाचित इतर कोणाला गाठताही येणार नाही. त्यांच्या आईबरोबरचा एक प्रसंग त्यांनी सांगितला होता. त्यांनी लिहिलं होतं की ते आईसोबत आणि मामासोबत आजोळी जायला बैलगाडीतून निघाले होते. रात्री त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केला आणि पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आजूबाजूला धुकं पसरलेलं होतं आणि बाजूच्या शेतात एक हरणांचा कळप उड्या घेत जाताना त्यांना दिसला. ते दृश्य इतकं सुंदर होतं की पुढे कित्येक वर्ष त्यांच्या ते स्वप्नात येईल आणि त्यांना असं वाटे की ती हरणं त्यांना जणू म्हणतायत की आमच्यासाठी काही कर. आणि मग ते लिहितात की त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ह्याही एका हेतूनं ते वनाधिकारी किंवा वनसंवर्धनाच्या क्षेत्रात आले. आणि नक्कीच त्या हरणांसाठी आपल्या आईनं जे काही आपल्याला दिलं त्यासाठी आपण काहीतरी करू शकलो याचं समाधान त्यांना नक्की वाटत असेल. 1932 सालचा त्यांचा जन्म आणि आज 2021 साल म्हणजे जवळजवळ 90च्या पास ते पोहोचलेले आहेत. पण तरीही आत्ता सुद्धा या वयात ते मत्स्यकोश, वृक्षकोश यासारख्या नव्या ग्रंथांवर काम करतायतच. कर्मयोग म्हणतात तर यापेक्षा वेगळा काय असेल. त्यांचं एकंदर हे सगळं लेखन बघितलं की मला बोरकरांची कविता आठवते. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी.